राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या मार्गावर असतानाच राजकीय घडामोडींना वेग आलाय। काही मतदारसंघांमध्ये महायुतीतील नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे विजयासाठी आवश्यक मताच्या गणितावर सुद्धा जोरदार चर्चा सुरू होती। आणि अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिलं यश मिळाल्याचं चित्र आता निश्चित झालंय। पक्षाच्या एका उमेदवाराचा बिनविरोध निवडीचा मार्ग आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे। सगळं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। विधान परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना राजकीय समीकरणांना सुद्धा नवं वळण मिळत आहे। एका बाजूला महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला उमेदवार विजयाची गणित मांडण्यात व्यस्त आहेत। आणि अशातच शिंदे गटाच्या खात्यात पहिलं यश जमा झाल्याचं पाहायला मिळत असून त्यांच्या उमेदवाराचा बिनविरोध निवडीचा मार्ग आता सुकर झाला आहे। ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर एक मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं निवडणुकीचं चित्रच बदललं आणि यामुळे या जागेवरील लढत बिनविरोध होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय। या घडामोडीचा सर्वाधिक फायदा महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक यांना झाला असून त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालाय। निवडणूक अधिकाऱ्यांकडून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे। ठाणे जिल्ह्यातील या घडामोडीकडे महाविकास आघाडीसाठी मोठा राजकीय धक्का म्हणून पाहिलं जात आहे। विरोधी उमेदवारानं माघार घेतल्यामुळे महायुतीला विना संघर्ष विजयाची संधी मिळाली आहे। राजकीय जाणकारांच्या मते या संपूर्ण घडामोडी मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रभावी रणनीती कामी आल्याचं दिसून येत आहे। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा पारंपरिक प्रभाव क्षेत्र मानला जातो आणि अशा परिस्थितीत विरोधकांचा उमेदवारच मैदानातून बाहेर पडल्यानं शिंदे गटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। आणि त्यामुळे हा विजय फक्त एका जागेपुरता मर्यादित नसून ठाण्यातील शिंदे यांच्या राजकीय वर्चस्वाचं प्रतीक मानलं जात आहे। आणि ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असून तिथे विरोधकांचा उमेदवार मैदानातून मागे घ्यायला लावणं ही महायुतीसाठी मोठी जमेची बाजू ठरली आहे। ठाणे विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध निवडीची नोंद होणार आहे आणि आतापर्यंत या मतदारसंघात प्रत्येक वेळी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती। मात्र अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं यावेळी निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदललंय। या घडामोडीनंतर महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विधान परिषदेत बिनविरोध प्रवेश आता निश्चित मानला जातोय। मतदान होण्यापूर्वीच विरोधकांनी माघार घेतल्यानं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून महाविकास आघाडीच्या गोटात सुद्धा कमालीची शांतता पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची भूमिका निर्णायक मानली जात होती आणि या मतदारसंघावर भाजपनं आपल्या संख्याबळाच्या जोरावर मजबूत दावा केला होता, तर महाविकास आघाडीनं सुद्धा ही निवडणूक अपेक्षित गांभीर्यानं घेतली नसल्याची टीका आता सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार करण्यात येत होती। अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्यानं राजकीय चर्चांना मोठं उधाण आलंय। या निर्णयामागे कोणतंही राजकीय कारण नसून वैयक्तिक कारणामुळेच आपण माघार घेतल्याचं अभिजित पवार यांच्या बाजूने सांगितलं जात आहे। अभिजित पवार यांच्या माघारीमुळे फक्त वैयक्तिक कारण आहेत की यामागे एकनाथ शिंदे यांची राजकीय खेळी आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।